तर इथं नमस्कार. तर इथं ना मी बॅग भरत होते. तर बॅग भरून आम्ही कुठं चाललो आहोत तर सांगते मी तुम्हाला मी बॅग भरून कुठं चालले. तर खूप गडबड होती तसं मी झोपायच्या म्हणजे आदल्या दिवशी बॅग भरली होती पण अर्धं काही सामान राहिलं होतं. तर इथे ना आता गावाला जायचं म्हटलं का फ्रीजमधलं जे सामान आहे ना सगळं वापरून टाकावं लागतं. तर म्हटलं चला टोमॅटो वगैरे भरपूर होती तर म्हटलं चला आज उद्या गावाला जायचं म्हणून मग इथं संध्याकाळी चाय बनवला. थोडंसं डीमार्टला गेलो होतो. डीमार्टवरून सामान गावाला न्यायचं होतं ते घेऊन आलो. त्याच्यानंतर थोडंसं चाय बनवला. छान असा चाय वगैरे पिलो. नंतर जे डबे वगैरे होते भाज्यांचे जे खाली झाले होते ते स्वच्छ धुवून ठेवले. कारण का मग परत गावाला गेल्यावरती लवकर नाही आलो तर मग 15 दिवस तर म्हणून मग स्वच्छ करून ठेवलं सगळं. आणि इथं पावभाजी बनवायची होती. तर इथं आम्ही छान अशी दोघांनी मस्तपैकी चाय घेतला गरम गरम. कारण का खूप दिवसभर दगदग झाली. त्याच्यानंतर इथं मी पावभाजी बनवली. त्यांनी मला छान असं सगळं टोमॅटो बिमॅटो सगळं स्मॅश करून दिलं. मग मी पटकन बनवली. तर संसारात ना दोघांनी सुद्धा एकमेकांना सांभाळून घेतलं ना तर सगळी कामं व्यवस्थित आणि छान रीतीने पार पडतात. तर इथं मी बटर राहिले होते ते बटर घेतले. तर मला दही ना खूप आवडतं बरं का. तर तुम्हाला पण आवडतं का? तर मला जेवण झालं किंवा असं सकाळचं मला दही खूप आवडतं. तर मी डीमार्टला गेले का दही आणतच असते. तर इथं माझी पावभाजी तयार झाली होती. तर छान असं मी पावभाजी वगैरे खाल्ली छान. आणि त्याच्यानंतरला आमचा दिवस सगळ्यांना कारण का सकाळी गावाला जायचं होतं म्हटलं सगळ्यांनी दाबून आले. तर कसा वाटला ब्लॉग मिनी ब्लॉग माझा नक्की कमचा. इथं बॅग वगैरे भरून झाल्या होत्या. तर आता चला भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.